नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण सोयाबीन वड्यापासून छान असे कुरकुरीत आणि चवदार मंचुरियन करणार आहोत। झटपट साध्या सोप्या पद्धतीने बघा। इथे एक वाटी ह्या सोयाबीन वड्या घेतल्या आहेत मी। बारीक आकाराच्या ज्या छोट्या आकाराच्या वड्या असतात त्या घेतल्या आहेत। तुम्ही मोठ्या आकाराच्या देखील घेऊ शकता। यामध्ये दोन प्रकार असतात, एक बारीक आणि एक जाड वडी मिळते आपल्याला मार्केटमध्ये। तर तुम्हाला जी आवडते ती तुम्ही घ्यायची आहे। ह्या आपण 15 मिनिटं थंड पाण्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून ठेवलं होतं आणि ह्या वड्या भिजवून ठेवल्या होत्या। तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही ह्या गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं भिजवून ठेवायच्या आहेत मिठाच्या पाण्यात। आता ह्या वड्या आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। यामधलं पाणी असं पिळून घ्यायचं आणि या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने संपूर्ण वड्या ह्या पिळून घेते। तर ह्या आपण वड्या काढून घेतल्या आहे। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे। म्हणजे हे मक्याचं पीठ असते आणि किराणा दुकानामध्ये सहज मिळते। साधारण एक मोठा चम्मच एवढं कॉर्नफ्लोअर टाकलं आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत, पाव चम्मच एवढं। आणि हा आहे शेजवान चटणी, ती सुद्धा 1 चम्मच टाकणार आहोत। मस्त चव येते अशी याने। टोमॅटो केचप सुद्धा टाकायचा आहे 1 चम्मच एवढं। मस्त असं आंबट गोड चवीसाठी। आता हे आहे ग्रीन चिली सॉस, तो सुद्धा मी 1 चम्मच टाकते। आपल्याला 1-1 चम्मच हे प्रमाण घ्यायचं आहे। अगदी अर्ध्या चम्मचलाही कमी विनेगर टाकते मी। व्हाईट विनेगर आहे हे। अर्ध्या चम्मचलाही कमी टाकायचं, खूप आंबट असते। आता सोया सॉस सुद्धा टाकते 1 चम्मच एवढा। हा डार्कवाला सोया सॉस आहे, जास्त टाकायचा नाही। आता थोडंसं लाल मिरची पावडर सुद्धा टाकते मी, अगदी थोडेसं टाकते नावाला। हा रेड चिली सॉस सुद्धा टाकायचा आहे, साधारण 1 चम्मच एवढा टाकायचा। आता यामध्ये आपण दही टाकणार आहोत, 1 चम्मच एवढं दही टाकायचं। आता हे दही तुम्ही फेटूनही घेऊ शकता किंवा यामध्ये सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकता। मला कॉर्नफ्लोअर थोडंसं कमी वाटत आहे बघा, त्यामुळे आपण हे पुन्हा थोडंसं टाकणार आहोत। थोडं कमी म्हणजे पातळ वगैरे वाटलं तर अजून एखादा चम्मच तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। मस्त असा कलर आलेला आहे याला। आता हे आपल्याला 10-15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे, म्हणजे छान हे मसाले जे आहेत सॉस वगैरे ते यामध्ये आतपर्यंत मुरल्या जातं। आता हे एक 10-15 मिनिटं किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ठेवू शकता। मी 15 मिनिटं झाकून ठेवते। आता 15 ते 20 मिनिटं झाले आहेत आणि हे छान असे मुरले आहेत बघा। तेलही कडकडीत गरम करून घेतलंय आपण। आता त्यामध्ये आपण हे सोयाबीनच्या ज्या वड्या आहेत त्या सोडूया। 1-1 टाका अशा हातानेच टाकायच्या आहेत। जेवढ्या यामध्ये तेलामध्ये बसतील तेवढ्या टाकायच्या आणि छान तळून घ्यायच्या। कडकडीत तेलामध्ये तळायच्या आहेत, म्हणजे मस्त अशा कुरकुरीत
होतात ह्या वड्या. आणि थोड्याशा तळल्याच्या नंतर आपण ह्या आलटी पलटी करणार आहोत. मस्त कलर आलाय बघा. आता हे आपण वरती ह्या तेलावरती तरंगायला लागल्या की समजायचं छान तळून तयार आहेत. तेल काढून घ्यायचं आणि अशा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. सर्व आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्यात. अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण तळून घेतले आहेत. गॅस करायचा बंद. आणि छान असेही खाऊ शकता किंवा मग तुम्ही सॉस किंवा चटणीसोबतही खूप छान लागतात. हे नक्कीच करून पहा आणि कसे झाले कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर मस्त कुरकुरीत होतात बघा. आता मुलांना कसं मधल्या वेळेत काहीतरी खायला पाहिजे तर असा हा पदार्थ तुम्ही नक्कीच करून देऊ शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता. छान लागतो खायला आणि पौष्टिकसुद्धा आहे, कारण यामध्ये आपण सोयाबीनच्या वड्या घेतल्या आहेत त्यामुळे. तर जरूर करा. कसा झाला कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छान छान नवीन व्हिडिओमध्ये.